शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण, कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटील प्रणित सांगली जिल्ह्याच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी 22 जुलै सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले। सकाळी 11 वाजल्यापासून शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करत त्यांच्या मागण्या मान्य करण्याची ही मागणी करण्यात आली। याशिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्मार्ट मीटर योजना रद्द करून वाढीव वीज बिले मागे घ्यावीत, तसेच शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर परिणाम करणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। या सर्व मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। मी शेतकरी संघटना युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी, शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा, त्याचबरोबर आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्ली येथील आंदोलनावरती किंवा आंदोलकांच्या वरती पोलीस प्रशासनाने केलेल्या लाठीचाराचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो। तसेच पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला प्रशासनाने योग्य ती सोयीसुविधा तसेच पोलीस प्रोटेक्शन पुरवावं। त्याचबरोबर पेपरफुटी प्रकरणामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून योग्य ती मदत व्हावी। त्याचबरोबर स्मार्ट मीटर तात्काळ बंद करावा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी। या प्रमुख मुद्द्यांवरती आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळात जर सरकारनं आमच्या या प्रमुख मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास महाराष्ट्रभर रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या वतीनं गावोगावी, तालुक्यावरती, जिल्हाधिकारी कार्यालयांवरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील। त्याचबरोबर सरकारने सध्या सुरू असलेल्या दिल्ली येथील जंतर मंतरवरील आंदोलनाची योग्य दखल घेऊन त्यांना योग्य न्याय द्यावा, एवढंच आज या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज प्रशासनाला विनंती करतो। सध्या देशभरामध्ये नेट पेपरफुटी प्रकरण घोटाळा गाजत आहे आणि या संदर्भात दिल्ली येथील जंतर मंतरवरती अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं जे काही आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी घोषित करीत आहोत। त्याचबरोबर परवा आम्ही सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या संदर्भातील जे काय नेट पेपरफुटी प्रकरणातील संबंधित दोषी जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारनं व राज्य सरकारनं आर्थिक मदत केली पाहिजे। या पेपरफुटी प्रकरणामध्ये जे काही संबंधित दोषी लोक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून या आम्ही प्रमुख मागण्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे त्या पद्धतीने आम्ही मागण्या करण्यात आलेल्या आहेत। याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास पुढील काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। त्याचबरोबर या ठिकाणी परवा जो आंदोलकांच्यावरती जंतर मंतरवर जो लाठीचार्ज झाला पोलिसांकडून, त्याही घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या बाबतीत आपल्या सांगली जिल्ह्याचे आमदार माननीय सदाभाऊ खोत
यांनी त्यांना नक्षलवादी आतंकवादी असं संबोधल्यामुळं हे वादग्रस्त जे काही विधान आहे त्या विधानाचाही आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. सदाभाऊ खोत यांना असं वक्तव्य करणं शोभत नाही. त्यांनी युवकांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे केलेले वक्तव्य आहे त्यांनी तात्काळ मागं घ्यावं, अन्यथा या बाबतीत पुन्हा भविष्यामध्ये याचा जनप्रक्षोभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याची या वक्तव्याची गांभीर्याने दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. सध्या जंतर मंतरवरती जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या बाबतीत आमच्या सांगली जिल्ह्याचे चळवळीचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी त्या युवकांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत नक्षलवादी आतंकवादी असा उल्लेख करून त्यांना अपमानित करण्याचं काम केलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांचा मूळचा जो पाया आहे तो संघर्षाचा आहे आणि आंदोलनाचा पाया आहे. हे सदाभाऊ खोत यांनी विसरू नये अशी आमची भूमिका आहे. सदाभाऊ खोत चळवळीत येत असताना रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांच्या हाताला धरून ते चळवळीमध्ये आले. चळवळीतून ते मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीचा विसर पटला की काय असं आम्हाला या ठिकाणी आता जाणवत आहे. हे सदाभाऊ खोतने विसरू नये व अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत हे त्यांना शोभत नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.